संतोष देशमुख यांना मारहाण करताना मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल झालेला आहे। मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवरती छळाचं लाईव्ह बघायला मिळालंय। मोकारपंथी ग्रुपवर कृष्णा आंधळेने तब्बल 4 व्हिडिओ कॉल्स केलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती अतिशय मोठा पुरावा लागला असल्याचं बघायला मिळतंय। क्रूर मारहाणीचं व्हॉट्सअप वरती लाईव्ह दाखवण्यात आलेलं होतं। अतिशय नीच असा हा प्रकार म्हणावा लागणार आहे। क्रूर मारहाणीचं व्हॉट्सअप वरती लाईव्ह दाखवण्यात आलं। मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुप वरती कृष्णा आंधळेने 4 कॉल केले। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, मोकारपंथी हा व्हॉट्सअप ग्रुप कुणाचा ग्रुप होता, कोण कोण या ग्रुपमध्ये होतं आणि का कॉल झालाय, सविस्तर अपडेट या संदर्भात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुणाची हत्या करण्यात ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात येत होती त्याच वेळेस जो फरार आरोपी आहे कृष्णा काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत खरं तर योगेशचा आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करू। मात्र मोकारपंथी ग्रुपवरती कृष्णा आंधळेने 4 कॉल का केले हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या क्रूर मारहाणीचं व्हॉट्सअपवरती लाईव्ह नेमकं दाखवलं कुणाला जात होतं हा मुद्दा सुद्धा उपस्थित झालेला आहे।